नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर दाबा, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळू शकतील. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 8th स्टँडर्डचा 18 नंबरचा चॅप्टर इकोसिस्टीम, त्याला म्हणतात परिसंस्था. चला तर आपण सुरू करत आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅबलरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे तोही चॅनल आपलाच आहे, त्या चॅनलवर दिलेली आहे. त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया तिथून नोट करावी, त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. आणि मित्रांनो, आणखी एक विनंती आहे की जर आपल्याला ती लिंक लगेच नाही सापडली तरी पण हा व्हिडिओ मिळाल्यानंतर 10-15-20 मिनिटांनी तोही व्हिडिओ आपल्याला मिळून जाईल, तेव्हा कृपया रिचेक करत राहावे. चला तर आपण सुरू करत आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, विच फॅक्टर डू यू फाउंड इन युअर सराउंडिंग. तुम्ही तुमच्या सराउंडिंगमध्ये किंवा तुमच्या अवतीभोवती सभोवताली तुम्हाला कोणकोणते घटक आढळतात हे त्यांनी विचारलेलं आहे. कोणकोणते असतात मला सांगा बरं. काय असतं आपल्या अवतीभोवती? काय असतं आपल्या अवतीभोवतीच असतं ना. झाड असतात, झुडपं असतात, पशु असतात, पक्षी असतात, हवा असते, पाणी असते, सूर्यप्रकाश असतो, हेच सगळं असतं ना. जमीन असते, हे सगळ्या घटना असतात किंवा गोष्टी असतात आपल्या अवतीभोवती. सेकंड बघा, आर दिस फॅक्टर्स डायरेक्टली और इनडायरेक्टली रिलेटेड टू यू. हे जे फॅक्टर्स आहेत हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्याशी रिलेटेड आहे का, हा प्रश्न विचारलेला आहे का. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मला आहे ना, कारण आपण सगळे ते यावरच डिपेंड असतो ना. आपल्याला रोज काय लागतो? सूर्यप्रकाश लागतो, पाणी लागते, हवा लागतो, बरोबर ना. हे सगळं तर आपल्याला लागतं. बघा आता या ठिकाणी हे तर काय दिलेलं आहे, हे खाली लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे, हे तुम्ही करून घ्या. आता बघा, इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. तर ते काय म्हणतात बघा, द वर्ल्ड अराउंड अस इज मेड अप ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर. आपण ज्या वर्ल्डमध्ये राहतो, ज्या जगतात राहतो आपण, आपल्याला त्या म्हणजे सभोवतालच्या ह्या जगामध्ये काय दिसतं आपल्याला? दोनच गोष्टी दिसतात, एक लिव्हिंग दिसतात किंवा एक नॉन लिव्हिंग दिसतात. सगळे जे फॅक्टर असतात हे दोन गोष्टींमध्येच त्याचं क्लासिफिकेशन होतं. एक तर लिव्हिंग असतात किंवा नॉन लिव्हिंग असतात. लिव्हिंग म्हणजे काय माहिती आहे ना, सजीव. नॉन लिव्हिंग म्हणजे काय माहिती आहे ना, निर्जीव, ज्यांना जीव नसतो ते. लिव्हिंग्स आर कॉल्ड बायोटिक फॅक्टर. हे नेहमी लक्षात ठेवा की बायोटिक फॅक्टर म्हणजे काय, जेही लिव्हिंग असेल ते सगळे झाले बायोटिक फॅक्टर. आणि व्हाईल नॉन लिव्हिंग आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर. जेही नॉन लिव्हिंग असतील, जेही निर्जीव असतील त्यांना काय म्हटलं जातं, अबायोटिक फॅक्टर असं म्हटलं जातं, म्हणजे अजैविक घटक असं म्हटलं जातं. आणि बायोटिकला काय म्हटलं जातं, जैविक घटक असं म्हटलं जातं. देअर इज अ कंटिन्युअस इंट्रॅक्शन बिटवीन दिज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. आता यांच्यामध्ये काय असतं माहिती का, कंटिन्युअस इंट्रॅक्शन असतं, म्हणजे आंतरक्रिया असते, सतत इंट्रॅक्शन असतं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये. असतं की नसतं? आपण लिव्हिंग आहोत, आपण झालं किंवा हे पशुपक्षी झाले, हे झाडं झुडपं झाले, काय घेतात? सूर्यप्रकाश घेतात, हवा घेतात, बरोबर ना. हवेतला ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. म्हणजे आपलं हवेसोबत किंवा पाणी पितो आपण, या जमिनीवर जे पाणी आहे ते पाण्याचा उपयोग आपण करत असतो. म्हणजे आपलं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचं काय आहे, सतत इंट्रॅक्शन आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर हॅबिटंट एन्व्हायरमेंट आर को रिलेटेड विथ इच अदर. म्हणजे हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे जे सजीव सृष्टी आहे हे, आणि त्यांचा जे म्हणजे ते त्यांचा अधिवास जिथे असतो ते अधिवास, आणि हे जे आपण म्हणतो ना एन्व्हायरमेंट जे आहे, हा जो पर्यावरण आहे, यांचा काय आहे, परस्पर काय आहे, संबंध आहे, को रिलेशन आहे त्यांचं एकमेकांसोबत. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू दिस रेसिप्रोकल रिलेशनशिप इज कॉल्ड अन इकोसिस्टीम. मग ही जी स्ट्रक्चर आहे, हे जे त्यांचा असं संबंध आहे, अन्योन्य संबंध आपण म्हणतो त्याला, आणि त्याचा एक जो असं एक स्ट्रक्चर म्हणजे असा आकृतिबंध जो तयार झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं, इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. लक्षात आलं या ठिकाणी. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंट्रॅक्शन फॉर्म अँड इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे काय असतं ॲक्च्युली, जे काही बायोटिक आणि अबायोटिक असतात, म्हणजे जे काही जैविक आणि अजैविक घटक असतात, फॅक्टर्स असतात, त्यांच्यामध्ये काय असतं, नेहमी इंटरॅक्शन असतं, आंतरक्रिया असते. सगळे एकमेकांवर काय असतात, डिपेंड असतात, आणि एकमेकांवर को रिलेशन ठेवूनच हे सगळे जगत असतात. आपण हे नॉन लिव्हिंग शिवाय जगू शकत नाही. लक्षात आलं ना. नॉन लिव्हिंगला सुद्धा हे लिव्हिंगच लागतात त्यांचं हे होण्यासाठी, पुन्हा रिसायकलिंग होण्यासाठी. लक्षात आलं. बघा या ठिकाणी इकोसिस्टीममधले जे काही कंपोनंट्स आहे, म्हणजे कोणकोणते घटक आहे इकोसिस्टीममध्ये, परिसंस्थेमध्ये, ते या ठिकाणी दाखवलेले आहे एका असं आकृतिबंध करून. बघा या ठिकाणी इकोसिस्टीम परिसंस्था, त्यामध्ये दोन असतात आपण बघितले, एक असतं बायोटिक आणि एक असतं नॉन बायोटिक असतं फॅक्टर, बरोबर ना. म्हणजेच त्यालाच अबायोटिक असं म्हणतात. आता बायोटिकमध्ये काय येणार, जे सजीव असतात ते सगळे, बरोबर ना. लिव्हिंग थिंग्स सगळे आले, मग त्यामध्ये सगळेच आले ना. प्रोड्युसर आले म्हणजे उत्पादक आले, कन्झ्युमर आले म्हणजे जे काही भक्षक असतात ते आले, डिकम्पोजर म्हणजे सूक्ष्मजीव जे डिकम्पोज करतात, विघटन करतात ते
आले. त्यानंतर मग प्रोड्युसरमध्ये कोणतं असतं, जे उत्पादन करतात ते कोण कोण, प्लांट्स झाले. कन्झ्युमर म्हणजे काय, जे भक्षक करतात, ॲनिमल्स हे काय करतात, भक्षण करतात. आपण प्लांट्सच भक्षण करतो ना. मायक्रोब्स आले, डिकम्पोजरमध्ये मायक्रोब्स आले. आता बघा ॲनिमल्समध्ये प्रायमरी कन्झ्युमर असतात, सेकंडरी कन्झ्युमर असतात आणि टर्टरी म्हणजे थर्ड कन्झ्युमर असतात. म्हणजे बघा अगोदर ॲनिमल्समध्ये आता ते नाही काय, पहिला ॲनिमल सेकंडला खातो, सेकंडवाला थर्डला खातो. आलं ना लक्षात. म्हणजे बकरीला कोण खातं, याला कोण खातं बघा. प्रायमरी कन्झ्युमरमध्ये कोण येतो बघा, मग तो हा असतो, तो ग्रास हॉपर असतो, नाकतोडा असतो बघा. सेकंडरी कन्झ्युमरमध्ये कोण येईल, मग त्या नाकतोड्याला कोण खातं, त्या ग्रास हॉपरला कोण, फ्रॉग खातो, म्हणजे ते बेडूक वगैरे असतात ते खातात. मग त्या बेडकांना परत कोण खातो, टर्टरीमध्ये ते साप वगैरे प्राणी असतात ते खातात. लक्षात आलं. या ठिकाणी असे भक्षक असतात हे. आता बघा अबायोटिक फॅक्टरमध्ये काय येणार, फिजिकल आणि केमिकल दोन येतात. एक भौतिक घटक येतात आणि केमिकल म्हणजे रासायनिक घटक येतात. भौतिकमध्ये काय, जे आपल्याला आपण भौतिकरित्या बघतो आपण तेच बघा, एअर, वॉटर, वेपर, जे बाष्प असतं, खनिज असतात, सॉईल असते, सनलाईट, हे झालं सगळं. आणि केमिकलमध्ये काय असतात, दोन असतात बघा. त्यामध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्स असतात, असेंद्रिय सबस्टन्स पदार्थ म्हणतात त्यांना, आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स. ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय असतं बघा, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स हे असतात, म्हणजे स्निग्ध असतात. आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कोणते असतात, हायड्रोजन, नायट्रोजन, आयरन, लोह, ऑक्सिजन, कॅल्शियम, पोटॅशियम हे झाले. लक्षात आले या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी द ऑर्गॅनिक सबस्टन्स. आता हे तुम्हाला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस तर माहिती आहे ना. ऑर्गॅनिक म्हणजे काय, जे काही आपल्याला सजीव प्राण्यांपासून वगैरे मिळतात ते झाले ऑर्गॅनिक, आणि जे आपल्याला कशापासून मिळतं, निर्जीवांपासून मिळतं ते झाले इनऑर्गॅनिक. आता बघा ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कुठे, आता हे कार्बोहायड्रेट झालं, प्रोटीन झालं, लिपिड झालं म्हणजे स्निग्ध झालं, हे कुठून मिळतं, फ्रॉम डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे डेड बॉडी, प्लांट्स आणि ॲनिमल्स जे एकदम मृत झाले तर त्यांच्या डेड बॉडीतून आपल्याला मिळतं. ते कन्वर्टेड इंटू द इनऑर्गॅनिक सबस्टन्स. त्यांचं कन्वर्जन कशात होतं, इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये होतं, म्हणजे असेंद्रिय घटकांमध्ये होतं, जसं की हायड्रोजनमध्ये, ऑक्सिजनमध्ये, कॅल्शियममध्ये, आयरन, सोडियम, पोटॅशियम इत्यादीमध्ये. पण कशा थ्रू होतं, तर बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे काही सूक्ष्मजीव असतात ना, तर ते त्यांचं करतात रूपांतर, विघटन करून त्याचं रूपांतर केलं जातं. देअर फॉर द मायक्रोब्स आर सेड टू बी डिकम्पोजर. म्हणून तर मायक्रोब्सला काय म्हटलं जातं, डिकम्पोजर असं म्हटलं जातं. म्हणजे काय म्हटलं जातं, विघटक असं म्हटलं जातं. खूप मोठं काम करतात. आपण हे मायक्रो ऑर्गॅनिझम हा जो चॅप्टर होता त्यामध्ये शिकलेलो आहोत. कृपया तो चॅप्टरची लिंक बघा तुम्ही, आणि तो चॅप्टर एकदा बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. बघा या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ ॲन इकोसिस्टीम. आता ही जी इकोसिस्टीम आहे तिचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे तिची रचना कशी आहे बघा. आता यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे, लिव्हिंगही राहतात ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग राहते, यांची स्थिती बनलेली असते. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड डिफरंट टाईप्स ऑफ अबायोटिक फॅक्टर. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे असं आपल्याला कन्सिडर करा. आपण कशावर डिपेंड आहे मला सांगा बरं. आपल्याला जीवन जगत असताना कशाची नीड आहे, डिफरंट असे अबायोटिक फॅक्टरचीच गरज आहे ना आपल्याला, अजैविक घटकांचीच गरज आहे ना. बघा दे हॅव डिफरंट कॅपॅसिटीज टू ॲडॅप्ट विथ दोज अबायोटिक फॅक्टर. आणि त्यांची प्रत्येक सजीवाची काय असते की एक डिफरंट कॅपॅसिटी असते की अबायोटिक फॅक्टरला अडॅप्ट करण्याची, म्हणजे त्यांच्याशी जुळवून घेण्याची काय असते, वेगवेगळी प्रत्येकाची काय असते, कॅपॅसिटी असते. जसं आता बघा की सम मायक्रोब्स नीड ऑक्सिजन्स, म्हणजे आता काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज असते, व्हाईल अदर्स डोंट. काहींना ऑक्सिजन नको असतो, बरोबर ना, विघटन करण्यासाठी. काहींना ऑक्सिजन नको असतो, काहींना ऑक्सिजन हवा असतो. सम प्लांट्स नीड मोर सनलाईट, काही प्लांट्सला बघा तुम्ही सनलाईट खूप लागतो. व्हाईल अदर ग्रोस वेल इन शेड, आणि काही बघा तुम्ही सावलीतसुद्धा वाढून जातात, म्हणजे योग्य पद्धतीने वाढतात, त्यांना जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. आता जसं की आपण बघा, आपण काय घेतो, आपण ऑक्सिजन घेतो आणि काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड. पण प्लांट्स काय घेत असतात, या काय घेत असतात, ट्रीज वगैरे हे सगळे हे काय घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्रत्येकाचं काय आहे, या अबायोटिक फॅक्टरसोबत जुळवून घेण्याची, ॲडॉप्शन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी काय आहे, पद्धत आहे. समजले या ठिकाणी. बघा या ठिकाणी इच अँड एव्हरी अबायोटिक फॅक्टर, म्हणजे प्रत्येक अबायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक जो असतो, जसं की मग काय असतं, एअर असतं, वॉटर असतं, सॉईल असतं, सनलाईट असतं, टेम्परेचर असतं, ह्युमिडिटी असते, अफेक्ट्स द बायोटिक फॅक्टर इन अ इकोसिस्टीम. हे काय करत असतात, अफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात बायोटिक फॅक्टरवर, तिथे राहणाऱ्या बायोटिक फॅक्टरवर, सजीवांवर तिथला परिणाम करत असतात. द अबायोटिक फॅक्टर इन अन इकोसिस्टीम डिसाइड विच बायोटिक फॅक्टर विल सर्वाइव्ह इन इट. तिथे असणारं अबायोटिक फॅक्टर म्हणजे जे अजैविक घटक आहे, हे हवा,
पाणी, सनलाईट, टेम्परेचर, आर्द्रता हे ठरवतं की तिथे कोणता बायोटिक फॅक्टर सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजे आता सपोज की राजस्थानमध्ये काय आहे, जास्त टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे सनलाईट वगैरे जास्त आहे, बरोबर ना. तिथे कोणता बायोटिक फॅक्टर जास्त टिकतो? उंट टिकतो. आपण टिकतो का? म्हणजे आपली गाय टिकते का तिथे? नाही टिकू शकत. आपल्या तिकडची शेळी टिकेल का? नाही टिकू शकत, बरोबर ना. मग तिथे काय आहे, तिथला बायोटिक फॅक्टर म्हणजे तिथलं टेम्परेचर हे ठरवतं की इथे कोणता बायोटिक फॅक्टर. इथं फक्त कॅमलच जास्त दिवस व्यवस्थित राहू शकतो, हे त्यांनी ठरवलेलं आहे. द प्रपोर्शन ऑफ ॲन अबायोटिक फॅक्टर इन ॲन इकोसिस्टीम इज ऑलवेज चेंजिंग. ते म्हणतात की ॲज बायोटिक फॅक्टर यूज ऑर एक्स्ट्रीट अबायोटिक फॅक्टर. म्हणजे आता आपण काय म्हणतो की हे जे इकोसिस्टीममध्ये जे काही अबायोटिक फॅक्टर असतात, म्हणजे अजैविक घटक असतात, हे सतत वापरले जातात किंवा काय केले जातात, एक्सक्रीट केले जातात. कुणाकडून? तर हे जे बायोटिक फॅक्टर असतात त्यांच्याकडून. त्यामुळे काय होत असतं की या अबायोटिक फॅक्टरचं पण प्रमाण काय होत असतं, कमी जास्त होत असतं. त्याच्यावर पण काय होत असतो, अफेक्ट होत असतो. एव्हरी बायोटिक फॅक्टर अफेक्ट अबायोटिक फॅक्टर. त्यामुळे काय होते, अबायोटिक फॅक्टरसुद्धा काय होतात, अफेक्टेड होतात. कारण काय होतं, हे जास्त झाले. आता मला सांगा, एखाद्या ठिकाणी जास्त माणसं झाले आणि झाडं वगैरे कापली गेली वगैरे, तर ऑक्सिजनची काय होणार आहे, ऑब्वियसली कमतरताच होणार आहे ना. म्हणजे असं असतं ते, म्हणजे डिपेंड, कारण हे पण जास्त वापरतात ना, ऑक्सिजन घेतात, सनलाईट घेतात, पाणी कमी पडतं बघा त्या ठिकाणी, कारण पाणी पण जास्त वापरलं जातं. लक्षात आलं ना. अशा पद्धतीने त्याच्यावर पण काय होतो, परिणाम होत असतो. Every living organism in an ecosystem plays a particular role while moving in that ecosystem. म्हणजे काय होत असतं की म्हणजे या इकोसिस्टीममधला प्रत्येक सजीव काय करत असतो की आजूबाजूच्या ह्या ज्या अबायोटिक फॅक्टर असतात त्यांच्यावर परिणाम करत असतो. त्यामुळे काय होतं की त्याचा परिणाम काय होतो की या इकोसिस्टीमच्या बाकीच्या पण काय होतो, सजीवांवर होऊन जातो त्याचा परिणाम. लक्षात आलं ना. आता आपण काय करतो, आता ह्युमन राहतो. ह्युमन काय करतो, पहिला राहताना काय करतो, घर बांधताना पहिले झाडं वगैरे तोडून टाकतो आणि मग काय होतो, त्याचा परिणाम काय होतो, बाकीच्या फॅक्टरवर कसा पडतो की बाकीचे जे पशु पक्षी आहे यांची राहण्याची लगेच पंचायत होऊन जाते. कुठे राहणार ते, गैरसोय होते. लक्षात आलं. म्हणजे त्या फॅक्टरवर पण काय झाला, परिणाम झाला ना, एका फॅक्टरचा दुसऱ्या फॅक्टरवर परिणाम झाला. समजले या ठिकाणी. आता बघा काय असतं माहिती का, या इकोसिस्टीममध्ये राहताना काय होत असतं, प्रत्येक सजीव काय करत असतो की काहीतरी काम करत असतो, बरोबर ना. म्हणजे त्याची एक भूमिका तो काय करत असतो, बजावत असतो. मग आता प्रत्येकजण काय करत असतो, असं काहीतरी काम करत असतो की ज्याच्यामुळे दुसऱ्या सजीवाला काय होत असतो, त्याचा फायदा होत असतो किंवा मदत मिळत असते. मग या गोष्टीला काय म्हटलं जातं, निश म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, निश. बघा काय म्हटलं जातं, बघा द पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन कंटेन्स टू अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द रोल इज प्लेइंग इज कॉल्ड निश. अशा पद्धतीनं जे मदत करतात, त्यांचं कार्य करताना, त्यांची भूमिका बजावत असताना जे घटना घडते ज्याच्यामध्ये दुसऱ्यांना मदत होते, त्याला काय म्हटलं जातं, निश होतं. बघा आता फॉर एक्झाम्पल सनफ्लॉवर प्लांट, म्हणजे ते सूर्यफूल माहिती आहे तुम्हाला, जे गार्डनमध्ये असतं, म्हणजे शेतात लावतात बघा आपण. ते इव्हॉल्व्स ऑक्सिजन इन द एअर. तो काय करत असतो, ऑक्सिजन काय करत असतो, हवेमध्ये इव्हॉल्व करत असतो, म्हणजे असं सोडत असतो, उत्सर्जित करत असतो. अँड प्रोव्हाइड्स फूड अँड शेल्टर फॉर इन्सेक्ट्स लाईक अँड्स, हनी बीज. मग त्यामुळे आणि काय करत असतो, आणखी प्रोव्हाइड करत असतो, काय फूड पण प्रोव्हाइड करत असतो आणि शेल्टर पण प्रोव्हाइड करत असतो इन्सेक्टला. बघा असं ते सूर्यफूल बऱ्यापैकी मोठं असतं, बरोबर ना, पाहिलेलं ना तुम्ही, ते सूर्याच्या आकारासारखं असतं. मग त्याच्यामध्ये अँड्स वगैरे राहतात किंवा हनी बीज पण राहतात. लक्षात आलं. हनी बीज काय करतात, त्याच्यातून हे घेतात आणि तयार करतात त्यांचं ते घर वगैरे तिथे. लक्षात आलं ना. तर मग अशा पद्धतीने काय होतं की ते त्यांच्या कार्य करत असताना इतरांना मदत होते. मग याला म्हटलं जातं निश म्हटलं जातं. बघा ही एक सायकल दिलेली आहे इथे. इंट्रॅक्शन कसं असतं इकोसिस्टीममध्ये, सगळ्या फॅक्टर्स एकमेकांसोबत जे बायोटिक असतात, नॉन बायोटिक असतात. बघा आता या ठिकाणी बायोटिक फॅक्टरमध्ये कोणते बायोटिक फॅक्टर आहेत बघा, प्लांट्स असतात. सपोज आता प्लांट्स घेतला तर प्लांट्स काय करतात, प्लांट्स हे प्रोड्युसर झाले, उत्पादक झालेले, आपण सगळे त्यांच्यावर डिपेंड असतो, बरोबर ना. मग आता प्लांट्स काय करतात, हीट घेतात, म्हणजे सूर्यप्रकाश घेतात आणि ॲनिमल काय करतात, ते फूड तयार करतात. ॲनिमल काय करतात, त्यांचं ते तयार केलेलं फूड काय करतात, कन्झ्युम करतात. लक्षात आलं. म्हणजे आपण सगळे भक्षक झालो. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते ॲनिमल आले, प्रायमरी, सेकंडरी, टर्टरी. मी तुम्हाला म्हटलं ना त्या ठिकाणी की जसं की ग्रास हॉपर असतो, फ्रॉग असतो आणि साप असतो, हे झाले. मग हे सगळेजण ज्यावेळेस मरतात त्यावेळेस काय होतं, त्यांचं जे मृत अवयव असतात, त्यांच्या मृत अवयवांना काय करतात, हे मायक्रोब्स काय करतात, डिकम्पोज करतात. आणि डिकम्पोज करून त्यांच्यापासून पुन्हा काय तयार होतं, हे अबायोटिक फॅक्टर तयार होत असतं हीटमध्ये, म्हणजे हीट वगैरे मिळून. लक्षात आलं ना. मग काय तयार होतं, न्यूट्रियंट, सोलर एनर्जी, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, वॉटर अँड मिनरल्स, हे सगळं काय होतं, तयार होतं. आणि परत हे हवेत म्हणजे याच्यात मिक्स होतात आणि
हीट घेऊन पुन्हा ते कुणाला मिळतात, वनस्पती घेतात, वनस्पती हीट घेतात आणि परत हेच घेतात कार्बन डायऑक्साईड वगैरे, परत त्याच्यापासून काय तयार करतात, अन्न तयार करतात. म्हणजे अशा पद्धतीने काय तयार राहते, ते इंटरॅक्शन असतं हे. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की भारत हा कसा आहे, ट्रॉपिकल कंट्री म्हणजे उष्णकटिबंधाचा भाग आहे. तर यामध्ये कसं असतं, काही स्पेसिस म्हणजे काही प्रकारच्या वनस्पती किंवा प्राणी असतात. तर हे काय असतात की हे सजीव असतात असं आपण म्हणू त्यांना, की हे सगळीकडे मोठ्या संख्येने आढळून येतात. म्हणजे गाय 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 बऱ्यापैकी भारतामध्ये सगळीकडे गाय 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 आढळून येते तुम्ही बघा. आणि काही वनस्पती आणि प्राणी असतात त्या जातींची बरीच कमी संख्या असते आणि ती काही कमीच ठिकाणी असते. बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं ना, जसं की उंट कुठे असतो, फक्त वाळवंटामध्येच असतो. लक्षात आलं ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणची इकोसिस्टीम कशी असते, वेगवेगळी असते. ती इकोसिस्टीम कशी ठरते की जंगल असतं, तळे असतात, आपण म्हणतो ना असे समुद्र असतात बरोबर ना, ओशन असतात, रिव्हर असतात. यांच्यानुसार मग तिथं हवेची स्थिती कशी आहे, वनस्पतींचे प्रकार कसे, प्राण्यांचे प्रकार कसे, त्यानुसार काय बनून जाते, तिथे इकोसिस्टीम बनून जात असते. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी की बायोस्फिअर आहे, म्हणजे हे काही जीवावरण असते. तर त्यामध्ये अनेक अशा इकोसिस्टीम्स असतात ह्या जीवावरणामध्ये. आता जीवावरणामध्ये तर सगळेच प्राणी आले, तुम्हाला तर माहिती आहे ना, वनस्पतींपासून अगदी पशुपक्ष्यांपर्यंत सगळे आले. यामध्ये अनेक अशा काय असतात, इकोसिस्टीम असतात. पण त्यांचं कसं असतं, त्या इकोसिस्टीम जे असतात ना, त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण एन्व्हायरमेंट कसं आहे त्यानुसार त्यांचं काय चालतं, काम चालत असतं. मग अशा ह्या अर्थवर तर अशा अनेक इकोसिस्टीम तयार झालेल्या आहेत. पण आपण जरी असं म्हटलं की या इकोसिस्टीम कशा आहेत, ह्या वेगवेगळ्या आहेत, पण तरी पण किंवा असे इंडिपेंडंट ह्या जगत आहेत, पण तसं नसतं. तरी पण त्या कशा असतात, इनडायरेक्टली कशा असतात, सगळ्या एकमेकांसोबतच कशा असतात, डिपेंड असतात आणि बांधलेल्या असतात, लिंक असतात या. आणि आता एक सांगते मी तुम्हाला की कसं असतं. आता ही अर्थ आहे, अर्थ यामध्ये काय असतं की हवामान बऱ्यापैकी सारखंच आहे. बऱ्याचशा याच्यामध्ये हवामान कसं आहे आपलं, सारखंच आहे. किंवा अबायोटिक फॅक्टर पण कसे आहेत, जवळपास सगळे कसे आहेत, बऱ्यापैकी सारखे आहेत. म्हणून त्या भागामध्ये जे काही सजीव राहतात त्यांच्या सगळ्यांमध्ये काय येतो, सारखेपणा येत असतो. आणि त्यामुळे एक स्पेसिफिक प्रकारची अशी एक इकोसिस्टीम काय होते, डेव्हलप होते आणि खूप मोठ्या प्रमाणात होते, वास्ट एरियामध्ये ती डेव्हलप झालेली. म्हणून तर अशा सच लार्ज इकोसिस्टीमला काय म्हटलं जातं, बायोम्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बायोम्स. हे विचारलं जाईल तुम्हाला. या बायोम्समध्ये मग छोट्या 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 परत आणखी वेगळ्या काही इकोसिस्टीम्स येतात. आता असं म्हणायचं की ही अर्थ आहे ना, ही स्वतःच एक काय आहे, अशी वास्ट इकोसिस्टीम आहे. हीच एक अशी मोठी परिसंस्था आहे. आणि मग हिच्यामध्ये पण परत अशा छोट्या छोट्या परिसंस्था पडतात. म्हणजे जशा की आता बघा, बायोम्स म्हणजे कोणत्या, दोन कशा पडतात, लँड बायोम्स आणि ॲक्वॅटिक बायोम्स. म्हणजे आता बघा, ह्या जमिनीवर राहणारे सगळे बायोम्स, हे सजीव सगळे बघा एकाच प्रकारचे, कसे सगळे ऑक्सिजन घेणार, कार्बन डायऑक्साईड सोडणार. म्हणजे जवळपास सगळ्यांमध्ये काय असतो, सारखेपणा. सगळे पाणी पितात, सूर्यप्रकाश घेतात, याच्यावर जगतात. लक्षात आलं ना. आणि ॲक्वॅटिक बायोम्स म्हणजे बघा, जे पाण्यामध्ये राहतात, जलीय, त्यांची एक वेगळी परिसंस्था असते, इकोसिस्टीम्स असते. आता बघा हे लँड बायोम्स म्हणजे भूपरिसंस्था. आता भूपरिसंस्था म्हणजे काय असतं की ज्या बायोम्सला काय असतात, म्हणजे ज्या बायोम्स फक्त कुठे एक्झिस्ट असतात, या भूभागावरच एक्झिस्ट असतात, लँडवरच एक्झिस्ट असतात, त्यांना काय म्हटलं जातं की लँड बायोम्स म्हटलं जातं. मग आता ड्यू टू अनइक्वल डिस्ट्रप्शन ऑफ अबायोटिक फॅक्टर्स डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम एक्झिस्ट. पण मग काय होतं की अबायोटिक फॅक्टर काही ठिकाणी थोडे वेगवेगळे असल्यामुळे डिफरंट इकोसिस्टीमच त्या लँड बायोम्सवर तयार झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये जसं की ग्रासलँडवरच्या वेगळ्या आहेत इकोसिस्टीम, एव्हरग्रीन फॉरेस्टवरच्या वेगळ्या आहेत, डेझर्टवरच्या वेगळ्या आहेत, आईसलँड इकोसिस्टीम वेगळ्या आहेत. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे गवताळ प्रदेशामधली परिसंस्था एकदम वेगळी असणार, किंवा एकदम ग्रीन असे म्हणजे सदाहरित, नेहमी सदाहरित असणार जंगलामधली इकोसिस्टीम वेगळी, तिथले प्राणी वेगळ्या प्रकारचेच असणार. किंवा आता बघा आईसलँड म्हणजे जिथे बर्फाळ भाग असेल तिथले प्राणी एकदम वेगळेच असणार. असं तैगा, आता तैगा माहिती ना तुम्हाला, ते तैगा प्रदेशातील प्राणी पण एकदम वेगळे असतात. किंवा आपण म्हणतो विषुववृत्ती, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे विषुववृत्ती, उष्णकटिबंधातले पण एकदम कसे असणार, वेगळे असणार. आता हे ज्याच्या त्याच्या वातावरण कसं आहे, तिथलं हवामान, त्यानुसार तिथली इकोसिस्टीम बनून जाते. पण सगळ्यात मोठी कोणती असते, लँड. हे सगळे लँडवरचेच झाले आणि त्याच्यामधले छोटे छोटे झाले. मग दुसरी असते कोणती असते, आता बघा या ठिकाणी दिलेली आहे, दुसरी असते ती ॲक्वॅटिक असते, पाण्यातली. मग पाण्यामध्ये पण अनेक प्रकार पडतात ना. आता तुम्ही बघा, पाण्यामध्ये पण अनेक प्रकार पडते ना. थोडे खाऱ्या पाण्यातले कसे असते इकोसिस्टीम, गोड्या पाण्यातली कशी असेल, लक्षात येतं का तुमच्या. त्यानंतर यातली तळ्यातली कशी असेल, समुद्रातली कशी असेल, अशा प्रत्येक याच्यातली कशी बनते, वेगवेगळी इकोसिस्टीम बनून जात असते. तर आपण बघूयात आता लँड बायोम्समधला ग्रासलँड इकोसिस्टीम. आता बघा फर्स्ट काय, ग्रासलँड इकोसिस्टीम. आता ग्रासलँड म्हणजे काय, गवताळ प्रदेशामध्ये कशी इकोसिस्टीम असते. आता कशी असणार मला सांगा बरं. गवताळ प्रदेशामध्ये कसं असतं की
म्हणजे मोठी मोठी झाडं तिथे काय अशी वाढू शकत नाही, कारण तिथं पावसाचं प्रमाणच मुळात कसं असतं कमी असतं, म्हणून तिथं कसं असतं गवताळच प्रदेश तयार होतो. बघा, ग्रासलँड डेव्हलप वेअर रेनफॉल इज नॉट इनफ रेनफॉल नसतो टू ग्रो बिग ट्री, त्यामुळे तिथं वाढू शकत नाही. त्याच्यामुळे वास्ट ग्रोथ ऑफ ग्रास, असे मोठे गवताळ प्रदेशाची काय असतात तिथे पट्टे असतात. मग तिथे इकोसिस्टीम कशी तयार होते, लॉंगर समर अँड लिमिटेड रेन. मग तिथं कसं होतं की समर हा जास्त असतो आणि खूप लिमिटेड रेन असतो, त्यामुळे तिथे कोणते प्राणी जन्म घेतात, गोट, शीप, जिराफ, झेब्रा, एलिफंट, डिअर, चितल, टायगर, लायन एक्सेट्रा. ही इकोसिस्टीम तिथे सापडते. आर फाउंड इन दिस इकोसिस्टीम. हे ॲनिमल्स त्या इकोसिस्टीममध्ये सापडतात. सिमिलरली व्हेरियस बर्ड्स, इन्सेक्ट, मायक्रोब्स आर ऑल्सो प्रेझेंट. हे सगळे तिथं असतात. लक्षात आलं ना. मग आता त्या एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये काय असतं मला सांगा बरं. खूप जास्त दाट जंगल असतील. आपण मूवीजमध्ये तर बघतो आपण ॲमेझॉनच्या जंगलात वगैरे, तर किती वेगवेगळे प्राणी सापडतात. का बरं? कारण इथं तसे पाऊस जास्त असतो, त्यामुळे झाडं खूप मोठे उंच वाढतात आणि तिथे तशी इकोसिस्टीम तयार होते, तसे प्राणी तिथे काय होतात, जन्म घेत असतात. बघा, आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, नॅशनल पार्क आणि सँक्च्युरीज असतात. म्हणजे आता हे जे आहेत राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य ही नावं दिलेली आहेत, ते तुम्ही लिहायचं आहे कोणत्या स्टेटमध्ये. गीर कोणत्या आहेत, आता गिरचं जंगल जे याच्यासाठी फेमस आहे बघा, त्या सिंहासाठी गिर जंगल, सुंदरबन बघा, या मेळघाट, पेरियार, काझीरंगाचा गेंडा तर सगळ्यांनाच माहिती फेमस आहे, दाजीपूर, रणथंबोर, दाजीगाम. हे जे कोणते आहेत ना, हे सगळ्या स्टेट कोणते आहेत ते तुम्ही शोधायचे आहे आणि या ठिकाणी लिहायचे. आणि तिथे कोणते इकोसिस्टीम आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा नोट करून घ्या. कोणते ॲनिमल्स वगैरे सापडतात तिथे, तेही तुम्ही काय करायचं, नोट करून घ्यायचं. चला तर मित्रांनो, आजचा पार्ट आपण इथेच थांबवत आहोत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे बघणार आहोत की इक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय आहे. पुन्हा भेटू नेक्स्ट पार्टसोबत. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.